श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी आपणास ऐकवणार आहे एक प्रेरणादायी कथा जी तुम्हाला खूप प्रेरित करते। जेव्हा जेव्हा तुम्ही हताश व्हाल तेव्हा तेव्हा ही बोधकथा नक्की वाचा, म्हणजेच प्रेरणादायी कथा नक्की वाचा। मोटिवेशनल स्टोरी। तुम्ही नैराश्य विसरून जाल। निराश झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी एखादी खंबीर व्यक्ती असावी लागते, मात्र ती नसेल तर स्वतःला प्रेरित कसे करायचे हे सांगणारी ही गोष्ट। चला तर आपण ऐकूया। मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे। त्याआधी आपण स्वामी गुरुवर्यांना प्रार्थना करूया। हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत। तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत। सगळ्यांचं कल्याण करावे। काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे। तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणाशी लीन असू देत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। चला तर आपण कथेला सुरुवात करूया। एक राजा असतो। त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ, पायदळ, हत्तीदळ असते। तो राजा प्रजेवर तसेच प्राणीमात्रांवरही प्रेम करणारा होता। त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयोवृद्ध हत्ती होता। तो हत्ती राजाने आपल्या बालपणापासून पाहिलेला होता। राजाच्या युद्धामध्ये त्याने अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती, मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता। तसे असले तरी राजाने त्याचे पालन पोषण बंद केले नव्हते। तो इतर प्राण्यांप्रमाणे त्याचीही उत्तम देखभाल ठेवत असे। राजाचे पाहून सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत। एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले। आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथल्या चिखलगाळात हत्ती रुतून बसला। काही करूनही तो बाहेर येत नव्हता। तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षून चालणार नव्हते, म्हणून सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढू पाहिले, मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये रुतत चालला होता। माहू त्याला अंकुश टोचत होता, का तर वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती, मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले। शेवटी राजाला हकीकत सांगितली। राजा स्वतः नदीवर आला आणि त्याने चिखलात रुतलेल्या हत्तीला पाहिले। त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली। थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले। राजाने त्यांना युद्धप्रसंगी जसे वादक वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले। त्या संगीताचा परिणाम असा की त्या म्हाताऱ्या झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारले, कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगुल ऐकले होते। तो सगळी शक्ती एकवटून उठला, चिखलातून पाऊल बाहेर काढलं, पाय घसरला, तो जिद्दीने पुढे झाला, स्वतःला पुढे रेटलं। राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंड वर करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली। बादशहाने त्याला गोंजारले। सगळ्यांना आनंद झाला। बघितलं, गोष्टीचे तात्पर्य काय आहे तर बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्ये असते, पण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही। मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिव्हाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे नाही, म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपणच ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोर जोरात मनात वाजवायचे, जेणेकरून आपल्याला खडबडून जाग येईल आणि आपण नैराश्याच्या चिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू। अशा प्रकारे किती छान प्रकारे सांगितले आहे ना त्यांनी मोटिवेशनल स्टोरी। म्हणजेच एक माणसाला प्रेरणा मिळते यातून आणि आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवल्याने माणसाची प्रगती आणखीनच वाढते। जर आपल्यात नकारात्मक विचार असतील तर आपण अधिकच ढासळत जातो, तर तसे करू नका। तुम्ही नेहमी सकारात्मक विचार ठेवा, त्याच्यामुळे नाही आज माझं चांगलंच होणार आहे, उद्या पण चांगलं होणार आहे, उद्याचा दिवस माझा चांगलाच जाणार आहे, हे रात्री झोपताना नेहमी म्हणा। सकाळी उठल्यावरही तुम्ही म्हणू शकता,
माझा आजचा दिवस चांगला जाणार आहे. हे तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. त्या सकारात्मकची ऊर्जा ही तुमच्यात निर्माण होते आणि त्याचबरोबर तुम्ही हताश होत नाही. कधी आजारी पडला तरी पण नेहमी मला काही होणार नाही, मी चांगलं आहे, हे नेहमी आपण आपल्या मनाला सांगा. पण मनात असा विचार ठेवू नका, नाही मी कमजोर होत जाऊ नका. तर तुम्ही मनाने खूप धीटपणे उभं राहावा. दुसरी प्रेरणा देणारी तर असतातच आपणाला, पण आपण स्वतःसुद्धा खूप जिद्दीने उभे राहावे लागते. मला काही होणार नाही ही मनात आपण नेहमी आपल्या मनात असावे. तर आपण श्री स्वामी समर्थ यांनाही नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करावा. आपल्या मनातील जी काही गोष्ट आहे ती त्यांना सांगावी, मनापासून त्यांना हाक मारावी. ते आपल्याजवळ नेहमी असतात, संकटात तर ते आवर्जूनच असतात, हे मी तुम्हाला 100% सांगते. आणि तुम्ही असं समजू नका मला एवढी संकट येतात मग मी कसं काय करू, मी एवढं स्वामींचं करते तर मला काहीच त्यांचा लाभ होत नाही, काही नाही. तसं काही नसतं. जे प्रारब्धात आपले भोग लिहिलेले आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात, हे नेहमी लक्षात ठेवा. जोपर्यंत ते भोग संपत नाहीत तोपर्यंत ते आपलं काहीही होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका. पण ते प्रारब्ध भोग भोगताना जे मोठं संकट असतं ते कमी करण्याचं काम आपले स्वामी गुरुवर्य करतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि एकदा ते संपले तर स्वामी एवढं देतात की आपल्याला ते घ्यायला हातही कमी पडतात, तुम्ही उंजही कमी पडते तुमची. असं मी काय केलं एवढं की मला एवढं सारं भेटायला लागले, हे तुम्ही जवळ म्हणतात. आणि त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थांना तेव्हा विसरतो, तर तसं करू नका. एखादी चांगली गोष्ट झाली तरी पण आपल्या स्वामी गुरुवर्यांना सांगा, आज असं असं चांगलं झालं. जेव्हा दुःख असतं तेव्हाच स्वामींपुढे जाऊ नका. तुम्ही त्यांना मनाने, तुम्ही आर्ततेने, भावनेने, भक्तीने त्यांना हाक द्या. श्री स्वामी समर्थ हे मनापासून म्हणा तुम्ही, तर त्यांनाही ते बरं वाटतं. त्यांना पैसा नको तुमचा, काही नको. ते कधीही म्हणले नाहीत मला एवढं एवढं द्या, मला ते हे करा, माझं हे असं झाल्यावर असं होईल तुमचं, तसं काही नाही. तुम्ही फक्त भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ यांना तुमच्या मनातील गोष्ट नेहमी सांगत जावा आणि ते आपलं मन मोकळं करत जावा. ते नेहमी तुमच्यासोबतच असतात, हे मी तुम्हाला नेहमी सांगते. तुम्ही जर आर्ततेने हाक दिली त्यांना तर ते आवर्जून तुम्हाला भेटायला येतात, हे पण मी सांगते. श्री स्वामी समर्थ हा जप मात्र तुमच्या मुखात सदैव असू देत. चालताना, बसताना, उठताना, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता. काम करतानाही मनातल्या मनात म्हणू शकता, असं काही नाही. तुम्ही जेवण बनवताना म्हणा, झाडू मारताना म्हणा, जे काही तुमचं असू देत, किंवा तुम्ही प्रवास करताय तेव्हा पण मनातल्या मनात म्हणा. शांत वातावरण आहे तिथं म्हणलंही चालेल, गोंधळ आहे तिथं म्हणलंही चालेल, पण श्री स्वामी समर्थ हे सदैव तुमच्या मुखात असू देत. त्यामुळे त्याचे लाभ तुम्हालाच आहेत, हे मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे ही मी त्यांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 आपण ही केलेली सेवा आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींनाही तुम्ही शेअर करा. त्याच्यामुळे अनेक लोकांना ही प्रेरणादायी कथा ऐकायला मिळेल आणि जे हताश झालेले आहेत त्यांनाही प्रेरणा मिळून त्यांचंही काहीतरी चांगलं होईल, ही मनात आपल्या भावना असावी. सर्वांचं कल्याण स्वामींच्या कृपेने होऊ देत, ही मी स्वामींना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.